डोंगरी कराना. हार्दिक शुभेच्छा डोंगरी कराना. साऱ्या वेसावकरांनी दिल्या. चला रे चला. शिक्षण संस्थेच्या विद्या मंदिर या सुप्रसिद्ध शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अभिनंदनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आयोजनाचं कारण कसं आहे, तरुण मंडळ विसावे गावातील पंचायत करणारं एक मंडळ आहे. 100हून अधिक वर्ष या संस्थेला राहिलेलं आहे. वसाहतपणे सभांच्या वतीनं सामायिक दैनंदिनचा उत्सव असतो आणि तो दैनंदिनचा उत्सव प्रत्येक महिन्याला पुन्हा जातो. त्याप्रमाणे यज्ञापक दैनंदिन उत्सवाचे मानकरी आहेत ते डोंगरीकर तरुण मंडळ आहे. ते सतत यांच्याही सेवा करून संस्था करून आहेत, वावत गेला आहे. आणि म्हणून आज यामध्ये सुरू असताना पंढरपूरच्या विद्यार्थ्याची त्या चौदा बाईच्या तोटाचं या सभेच्या अर्पण होतं, समर्पण होतं. आणि त्या सभेवर बसणारा पोलीस समाज आणि पंढरपुरामध्ये वक्तव्य करणारा पोलीस समाज त्यांनीच हे तंबू जुळवलं. आणि बघा पोलिसाला गावातून 100 वर्षांवर अधिक वर्ष हरिनामाचा सप्ताह चालू असतो. आणि या वर्षी पाहिजे परंपराला मी संधी साधली. माझा विद्यापंडित बांधांची शिक्षण संस्थेकडून मंदिर आहे आणि या मंदिराकडून आपण करून तरी सेवा कमी उद्देश आणि या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या मंडळाला वर्ष काळापासून हा लक्ष्य सांगण्यापासून सक्रिय आहे असं प्रसाद माहिती आहे. मदत करत असतात त्याबरोबर त्या शिक्षक संस्थेच्या विशिष्ट आहे. आणि त्याचबरोबर आज शिक्षक संस्थेच्या अध्यक्ष आणि विश्वास आणि सत्ता अभिमान देतो. आणि आमच्या अध्यक्ष आपण हे देऊ जाऊ होती आपण साईन आमचं योगदान बरोबर लागलं पाहिजे. सर्व मंदिरचे सर्व विद्यार्थ्यांचा प्रिन्सिपल तसेच ट्रस्टचे सर्व अधिकारी आणि प्रशासक आणि स्टाफ त्यांना मी एवढंच सांगेल की जे आम्ही जे तुमच्याबरोबर जे प्रश्न आलेले तुम्ही आम्हाला एकदम व्यवस्थितपणे पार पाडलेले आहेत. आणि विसावदत्त मंदिर बोललं तर शिक्षण आता असं आहे की
आता तर शिक्षणाशिवाय पर्यायच नाही. मला एकच बोलायचं आहे की हे शिकाल ते टिका, कारण का आता कुठे नोकऱ्या नाही, काय नाही, पूर्ण समज कुठे काय प्रायव्हेट नोकऱ्या नाही, गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या नाही. त्यासाठी तुम्ही भरपूर शिका. शिकलं तर तुमचं, आपल्या गावाचं, या शाळेचं, आपल्या घराचं पूर्णपणे आपलं नाव रोशन करा. एक मी शेवटचं बोलतो की त्या विसावा विद्या मंदिर शाळेसाठी माझ्याकडून 11,111 ही देणगी देत आहे. धन्यवाद. तर मी डोंगरकर तरुण मंडळ आज 59 वर्षामध्ये सेलिब्रेशन सुरू आहे. हरिनामाचा जल्लोष आहे. धार्मिक पौर्णिमेनंतर सुरू झालेला हा सुसंवाद भगवंताबरोबर आणि भगवंताबरोबर हा सुसंवाद चालत असताना त्या संवादाचा प्रसाद देखील सगळीकडे पोहोचला पाहिजे. पण डोंगरकर तरुण मंडळाने हा 6 वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सगळ्या मुख्याध्यापक, दोन्ही माध्यमाच्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर सर्व कर्मचाऱ्यांना देखील मी धन्यवाद देत आहे की त्यांनी देखील आम्हाला बोलायचं सहकार्य केलेलं आहे. मी विनंती करेन पंकज जोडणार शिक्षण संस्था विसावा विद्या मंदिर. मी थोडं उपस्थितांच्या पाण्यावरती आभार व्यक्त करतोय. तसेच आम्ही गौरीकर तरुण मंडळ केळीनाथीचा विद्यामध्ये शाळेसाठी की विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करायला हवं म्हणे. आणि त्याचं निवेदनाचं औचित्य साधून आम्हाला ती संधी दिली विद्यार्थ्यांसाठी, त्यासाठी मी खरंच सगळा आभार व्यक्त करतो. सांगणार ती गोष्ट की मी या शाळेचा माझे विद्यार्थी आहे आणि माझ्या माध्यमातून जे काही सहकार्य झालं माझ्या जवानजी मला त्याच्यानंतर बरंच माहिती माझे जो गुरुवारी होते आता आहेत नाही त्याच्यात निर्दोष तत्वाचे बरीचशी मंडळी आहे. ती पहिली लॅब बनवले, बेंचेस आणले. मला ते शिकत पण असे वाटतं कमी 56 प्लांटवर मी स्वतः होतो. हे माझी इच्छा होती जे माझी विचार असल्या कारणाने काहीतरी शाळेला आपण काहीतरी देणे करते होतो म्हणून. आणि आता मला मी प्रत्येक सोबत थोडंसं हलकाला सर्वे केला जे मला अयोग्य गोष्टी टेक्निकली प्रत्येक प्रभात मी डिस्कस केली. हे कोणत्याही काम करताना माझी योग्यता हे मात्र नेहमी सगळ्यांना लागलेलं आहे. मी बरोबर जाताना फक्त मी आधार घेतला जाताना ते शाळेला पण येते तिच्याशी पण बोललो तिथे डिस्कस केलं. कम्प्युटर सगळं आणि मेन म्हणजे बोर्ड असं नक्की मी घरात देतो सकारात्मक माहिती आपल्या पूर्वी कामातून कसं काय प्रपंच घेतला तुम्ही एवढंच करून देईन. मला पुन्हा काम करण्याची संधी द्या तिथं सांगतो. जय हिंद महाराज. आयोजित केलेलं आहे. आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आहे आणि शाळेच्या नेते जे गुरुचे समोर करण्याचे आवाहन करतो. तर आपल्यासोबत इंग्रजी माध्यमाच्या प्रिन्सिपल श्री ठाकूर यांना करू. समाज शिक्षण पदाधिकारी सोनेबाई भूमिका भोपाळ आलो सगळ्यांनी गरीब आयडी फळ शेवकाळची खेळ सगळ्यात खूप कमी मेंबर भूमिका वाढावी संगमेंदी मेंबर आणि उपस्थित सगळ्यात मंगळात खूप चांगला खूप चांगला उपक्रम आहे की विद्यार्थ्यांना प्रसाद आशीर्वाद देत आहात. तर आम्हा सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. शिक्षण संस्थेचा प्रोत्साहन बरोबर आपल्या वेसाळा कोळीवाड्यातील पलाट ते लोकसंख्या असलेले डोंगरीकर तरुण मंडळ
ज्यांना यंदाचा 9 वर्षातील जिल्ह्याचा पहिलीचा मान लावलेला आहे त्यांचा उत्साह हा नेहमी चांगला असतो. आपण गेल्या एक पूर्ण शतकामध्ये बघतो की या गतीने नवीन नवीन उपक्रम नेहमी पुढाकाराने आयोजित केलेले आहेत आणि कुठलंही काम हाती घेतलं आणि पूर्ण झालं नाही असं मी कधी बघितलंच नाही. मला पण गर्व आहे की मी डोंगरी गल्लीची माहेरवाशी आहे. सध्या डोंगरी गल्लीने आज आम्हाला प्रस्ताव पडला होता की आमच्या शाळेतील म्हणजे आपल्या शाळेतील वेसावा कोळी समाज शिक्षण संस्था आयोजित वेसावा विद्यामंदिर या शाळेमध्ये त्यांनी प्रस्ताव पडला होता की दहीहंडीचं औचित्य साधून जेव्हा बाल कृष्णांचा जन्म होणार आहे तर बाल गोपालांच्या तोंडात घेऊन घास घालणार आहे आणि हा उपक्रम अत्यंत नवीन आता आपल्या गावामध्ये असं कोणी केला नव्हता की पूर्ण शाळेला म्हणजे जवळजवळ 1200 विद्यार्थ्यांना खाऊन देणं हे काही सोपी गोष्ट नाही. आणि त्यासाठी त्यांनी रेनोव्हेटी आमची जसं जमेल तशी त्यांनी आमची मदत पण घेतलेली आहे. आज आपण बघतो की त्यांचा हरिनाम अखंड सप्ताह चालू असून सुद्धा ते या शाळेमध्ये वेळात वेळ काढून उपस्थित आहेत. मुलांसाठी सर्व सोयी केलेल्या आहेत. किती छान उपक्रम आहेत. या उपक्रमाचं मी तुमच्या सर्व शाळेच्या मंडळाकडून धन्यवाद म्हणते आणि अशी आपली संख्याची आपुलकीची आणि चांगले नाव जपून अशी अपेक्षा ठेवते. गोविंदा आणि आमच्या सर्व काही लोकांना जो काही खाऊ पिलं त्यांच्या वतीने सुद्धा तुमचे धन्यवाद मिळते. धन्यवाद. पोरांची लाईन त्यांनी घेतली मुलांना इथून घेतलं मेहनतीला यशाची पावती लागलेली आहे. आमच्या बालगोपालांचे तोंड गोड झालेलं आहे. या हे औचित्य साधून आणि त्यांना थोडेसे पूर्ण फुलाची पावती इथे घेऊन त्याचा सन्मान करीत आहोत. डोंगरी गल्लीचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत चंद्रकांत चिखले यांना शाळेच्या शाळेच्या अध्यक्षा
मोनिका पोका हे पुष्पवृत्त देऊन त्यांना सांग. हार्दिक शुभेच्छा डोंगरीकरांना. हार्दिक शुभेच्छा डोंगरीकरांना. साऱ्या वेसावकरांनी दिल्या. चल रे चलो चल रे चलो दही हंडी पुराला चला. दही हंडी पुराला चला. दही हंडी पोराला चला. दही हंडी पोराला चला. वसुदेव देवकीच्या पोटी जन्मला. वसुदेव देवकीच्या पोटी जन्मला. वसुदेव देवकीच्या पोटी जन्मला. कंस मामाचा वध याने केला. कंस मामाचा वध याने केला. साऱ्या गवल्यांना आनंद झाला. चल रे चल चल रे चल दही हंडी पोराला चला. दही हंडी पोराला चला. दही हंडी पोराला चला. दही हंडी पोराला चला. दही दूध लोणीची करतो हा चोरी. दही दूध लोणीची. दही दूध लोणीची करतो हा चोरी. दही दूध लोणीची करतो हा चोरी. गवळणींची मटकीच पोरी. गवळणींची मटकीच पोरी. राधे संग गरबा रास केला. चला रे चला चला रे चला. दही हंडी पोराला चला. दही हंडी पोराला चला. दही हंडी पोराला चला. दही हंडी पोराला चला. नववर्षांनी येतो दही हंडी सोहळा. नववर्षांनी येतो दही हंडी सोहळा. नववर्षांनी येतो दही हंडी सोहळा. नववर्षाचे नवरंग उधळा. नववर्षाचे नवरंग उधळा. नवरंगात डोंगरीकर रंगला. चल रे चल चल रे चल दही हंडी पोराला चला. दही हंडी पोराला चला. दही हंडी पोराला चला. दही हंडी पोराला चला.
डोंगरी गल्लीची बघा बघा सगळे जण धमाल याची. अरे केली तयारी त्यांजू दहीहंडीची टोकरे सोकरे लहान मोठे नासीन हौशेशी. हंडी आई डोंगरी गल्लीची बघा बघा सगळे जण धमाल याची. गोविंदा गोपाला गोविंदा गोपाला. सगळे मानिता त्यांना बोलतान तसं करून दाखवितान. हे सामूहिक लग्न या खेळ सण असो एकजुटीशी पार पारितान. आहा त्याचं नाव डोंगरी कर त्याखनं हाय सोर सगळ्याच करतात बरं. सगळे चांगले कामाला असतान पूर. अरे सगळे चांगले कामाला असतान पूर. वेताल देव बसला यो डोंगरी गल्लीला सोमवारी सगळे असतान महाआरतीला. वाजवीत लुप्त वाटीत आपल्या लाडक्या मायर करणींना. अजून त्यांचे चांगले विचार हान बरंच कार्य करावचं हायांना. डोंगरीकर तरुण मंडळ डोंगरीकर नाखवा मंडळ डोंगरीकर महिला मंडळ त्यांचे संघे स्पोर्ट क्लब कामगार संघटना. डोंगरीकरांची शान एक वीरा विश्रामधाम. सगळे गावांना माहिती झाले डोंगरीकरांचं नाव. थाटाचे कपडे घालून जातान रामाचे या देवलान. अरे जाऊन देवलांची हंडी परिंदान मंगशी गावांच्या पोरावा जातान. शिवाजी डोंगरी गल्ली मानवी गल्ली बाजार गल्ली चांगलेला आहे. त्यासाठी विद्या मंदिरतर्फे आम्ही त्याचे आभारी आहोत. तसेच डोंगरीकर तरुण मंडळाचे सेक्रेटरी जितेंद्र चिंचय यांना सुरेश भांजी बुके देते. तर
तरुण मंडळाचे ट्रस्टी मेंबर नाशिकेट जांगले यांना सनी डोंगरीकर बुके देतील. रमेश लडगे यांना सुरेश डोंगरीकर बुके देतील. अध्यक्ष रमेश लडगे यांना मराठी मीडियमचे मुख्याध्यापिका टोनलकर मॅडम बुके देतील. थँक्यू. डोंगरी विसावा गावाचे ट्रस्टी मेंबर आणि एक चेअरमॅन राजाव टप्पे आणि सोशल फील्डमध्ये खूप त्याचं नाव आहे, ते जातीने सगळीकडे लक्ष देतात, तर त्यांना बुके देतील प्रियंका मॅडम. थँक्यू. तसेच विसावा विद्यामंदिर शाळेचे म्हणजे मी फाउंडर मेंबरच बोले, त्याचं खूप योगदान आहे शाळेसाठी. तसे आपले भगवान मानजी यांना बाई आहे तर टोलरकर मॅडम त्यांना बुके देते. गौरीपत सर्व मंडळाच्या वतीने त्यांनी आपली उत्तर 2025 आहे गोसावा तरुण समाज शिक्षण संस्थेला त्या मुलांना आपण इथे येऊन शाळा कार्यक्रम ठेवला आहे. कार्यक्रम जर होत राहतील पण या शाळेविषयी करूची तेव्हा आम्ही लहान असताना आम्ही पेपरला असताना आम्ही आम्ही बाहेरला असताना त्या आमच्या मॅडम देशपांडे मॅडम आम्ही त्यांचे स्टुडंट आहोत. त्या स्टुडंटपैकी मला वाटते यावर्षी आपल्या कार्यक्रमावर कैलास तळे जितेंद्र खांबे मीठ स्वामी मनोहर रामदेव सगळे आपले वेगवेगळ्या स्टुडंटची आम्ही देशपांडेच्या माध्यमातून आम्ही शिकवून गेलो. त्यानंतर प्रत्येक जॉबवर लागले, चांगल्या तरी जॉबवर असताना सर्व निर्णय झाले. सर्व निर्णय झाले चांगल्या पद्धतीने शाळेबद्दल मला सांगायचं आहे. जेव्हा आम्ही शाळा साधून भगवान बांधली आणि त्यांचे बरेच कार्यकर्ते अनुसापासून सजूत करते परत लडगे सर्व जीवनता वगैरे सर्व गावाची मंडळी ती शाळा स्थापन करण्यासाठी ते मेहनत करायचे. त्याच्यामध्ये त्यांना लॉटरी करायची. प्रत्येक वेळी लॉटरीवर शाळेवाले आले की दोन पाहायचा मला तिकीट नाही घ्यायची नाही घ्यायची मग ते ठरवले नाही. सर्व तिकीट वाटप सर्व ठिकाणी गेले. त्यानंतर शिक्षण स्थापना झाली. त्याच्या अगोदर सोबत शिकवे यांच्या घरी शाळा चालायची. नंतर ते अल्प कार्यक्रमावर तिथेच वर्ग करायचा. नंतर आपल्या तिथे वर्ग भरायचे. त्यानंतर आम्ही तिथे वर्ग भरता कार्यकर्त्यानंतर सायंकाळी दत्ता लावली आणि रमेश आहे या आणून त्या शिक्षण आम्ही जायचो. त्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळं वाचनाचं मराठी असे त्या विषय घ्यायचे ठेवले. या शाळेबद्दल आणि दुसरं म्हणजे मी स्वतः सत्याला काय वेतावर किंवा हिंदी कार्यक्रम सरकार सुपतीच्या माध्यमातून जेव्हा आम्ही लहानपणापासून बघतो त्या विचार पक्षपात आपण सरकार त्याच्यामधून त्या शाळेला अनेक वर्ष एक दुसरीमध्ये एक वर्षाचा अनुदान देऊन त्यावेळी भरपूर ते आपले गोट मागण्यासाठी त्याच्याकडून शाळेला मराठीचे बोर्ड लागलेलं आहे. ही वर्णनी काढून की शाळा खरं जे त्या कामाच्या कार्यकर्त्यांनी जे रोपे लावलं त्याचा मोठ्या वृक्ष झालेला आहे. खरंच आनंद येतो की या शाळेमध्ये येऊन मला ते 2 शब्द जागा मिळाले. मग धन्यवाद करतो. आणि जो काय आज आपल्या डोंगरी सर्वमताचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सर्व आम्ही या मुलांना येतो एवढं बरोबर आम्हाला ते आशीर्वाद मिळेल एवढं बोलून माझ्या फोटो प्रयत्न द्यावा. धन्यवाद. सर्व आठवण केली आमच्या बाजूला कार्यक्रम सगळे सोडून केले. प्रत्येक डिटेल मागे पैसा असायचा. त्या बारीकच्या
एक थोडेसे आपण पाऊस आहे कसं आहे लावलं आहे तर मी गुणवान म्हणजे साहेब यांची आपल्या गावाच्या प्रत्येक संस्थेसाठी मेहनत आहे शाळेसाठी मेहनत आहे आणि गावातील कुठलाही मला वाटतं खूप एजन्सी एवढी पुढेवाडी त्यांनी पहिलेल्या आहेत जे आपल्या परिवारासाठी एवढी त्याची मेहनत आहे अशा भगवान माहिती यांना मी आम्ही इतिहास तर बोलतो आणि निश्चित करून बोलतो बोलतो तर म्हणून त्याच्यासाठी नितीन चिंच आहे आपण लिहू शकतो ठीक आहे मग कमी पाहिजे मग would like to extend my heartfelt thanks to each one of the timers for speaking there for students and your communication is very very for us. Thank you so much. Thank you. Principal, I thought to make Namaskar. Principal for this आणि पदार्थ सन्माननीय सदस्य आणि आमचे वर्षे सुद्धा मान्यवर सदस्य मी सगळ्यांना जेव्हा सेकंड शिकले सर आपले प्रशांत आणि केदारजी यांना घेऊन आले सांगायला मला सकाळी मागच्या आठवड्यात आले होते की आम्हाला असा मुलांना एक खाऊ द्यायचा आहे तर मी त्यांची जी आयडिया आहे ती मला खूप छान वाटली तर म्हटलं चालेल खूप छान आहे त्या हिशोबाने आम्ही त्या दृष्टिकोनातून त्यांनी आमची थोडीशी चर्चा केली आणि त्यांनी हा 13 तारखेला मी उपक्रम राबवायचा ठरवला आणि त्यांनी जसं बोललं तसं त्यांनी बोलल्याप्रमाणे कृती केली सो थँक्यू व्हेरी मच की तुम्ही याचा उपक्रम केला हा प्रत्येक वर्षी होऊ दे अशाच टाईपचा शाळेच्या मुलांच्या हिताच्या दृष्टीने जितकं तुम्ही जास्तीत जास्त कराल ते आम्हाला हवंच आहे आणि म्हणून मी तुमचे सगळ्यांचे आमच्या विद्यार्थ्यांच्या तर्फे आमच्या सगळ्या शिक्षकांच्या तर्फे मुख्याध्यापक दोन्ही माध्यमांचे सगळे आम्ही तुमचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. असंच गावातील प्रत्येक माहितीधारक जे मानकरी असतील त्यांनी या डोंगरी दिल्लीचा जो उपक्रम आहे त्याच्या तसाच त्यांनी तो पायंडा जो पडलेला आहे तो पुढे घेऊन जावा असं मी गावकऱ्यांनी सगळ्या मंडळांना विनंती करतो आणि हा कार्यक्रम इथेच संपल्याचं मी म्हणजे आपल्या कोणाचे काळ आणि कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा डोंगरीकरांचे